रात्री तारे कापले, तपोवन सुद्धा ढापले. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, कोणतीही झाडे कापू नयेत. रात्री तर झाडांना हात सुद्धा लावू नये. महाराष्ट्रातील राजकारणी अफूच्या गोळ्या घेऊन कायम सैराट असतात, सदैव झिंगाट असतात. स्वतःचा बाप सोडून दुसऱ्याच्या बापापुढे नाचकाम करणारे कोर्टालाही मोजत नाही. आरे कापून मुंबई उजाड केली, कोर्ट हात चोळत बसले. नाशिकमध्ये वेगळे काय होईल? धर्मवेडे म्हणजे गजनीच्या मोहम्मदाप्रमाणे सैराट असतात. सर्व संपत्ती असूनही त्याला दुसऱ्याकडचे हवे असते. कुंभमेळा म्हणजे ध्वज मजबूत असल्याचे प्रमाण होय. त्याला व्यापारी साज चढविण्याचा प्रकार म्हणजे नादानपणा होय. 25,000 कोटी म्हणजे रेवडे नव्हे. यामध्ये नाशिकचे रूपांतर फेनिस सिटीमध्ये होऊ शकते. ही रक्कम खिशात घेऊन फिरणाऱ्याला फेनिस सिटी कोणत्या देशात आहे हे सुद्धा माहीत नाही. अशा राजकारण्यांचा तमाशा लोकांना महाराष्ट्रात रोजच पाहावा लागतो. कुंभमेळ्याचे महत्त्व म्हणजे साधू संत महंत यांचे आगमन होय. वनात तप करणारे, कुटीत राहणारे भोलेनाथांचे अनुयायी वृक्ष कापण्याचे समर्थन करतील काय? भगवान महादेव व भगवान श्री विष्णूंचे अवतार श्रीराम यांचे एकत्रित वास्तव्य असलेले जगातील एकमेव महानगर म्हणजे नाशिक होय. आमची आधुनिक साहित्य पंढरी होय. मोहिनी अमृत कुंभ स्वर्गाकडे घेऊन जात असताना 4 ठिकाणी थेंब पडले: हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज, तत्कालीन अलाहाबाद व नाशिक येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. देव दानवांमध्ये 12 दिवस युद्ध झाले, त्यांचे 12 दिवस पृथ्वीवर 12 वर्षे होय. राजकारणी दानव म्हणून वृक्षवेलींनी नटलेला भूप्रदेश उजाड करण्यासाठी पुढे निघाला आहे. लोकांच्या तिजोरीतील 25,000 कोटी खिशात टाकून आता कुंभमेळ्याचा जप करत आहे. हे तप म्हणजे पापांचा मोठा भार होय. हाती काहीच येणार नाही. लोकांना दिव्य दृष्टी लाभली आहे. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.